श्री स्वामी समर्थ। आज आहे माझा पारायणाचा 3रा गुरुवार, त्यामुळे मी सकाळी लवकर उठले होते आणि आधी मी देवपूजा आवरून घेत होते। या ठिकाणी मी देवाची पूजा वगैरे सगळी साफसूफ करून घेत होती। म्हटलं सर्वात आधी देवाची पूजा करून मग नंतर बाकी सर्व कामं करावेत। पहिला सुरू मी देवपूजा करून घेतली, त्यानंतर मी लगेच स्वामी समर्थाच्या पावतीची सगळी पूजा मांडणी करून घेतलेली आहे। पूजा मांडणीचा व्हिडिओ हा मी पहिल्या पारायणाच्या याच्यामध्ये टाकलेला आहे, तरी मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे कशी मांडणी करायची काय नाही। कशी पूजा सकाळी सकाळी केल्यानंतर घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि घरात दिवसाची सुरुवात पण खूप चांगली होते। त्यामुळे पूजा मी सकाळीच करते पहाटे उठून, कारण नंतर मला हर्षूला आवरायचं असतं, त्याला शाळेत पाठवून द्यायचं असतं, स्वयंपाक वगैरे सगळे बाकी कामं बाकीची कामं होईपर्यंत हर्षू येऊन पण जातो घरी। मग नंतर त्याचं जेवाय घालणं, अभ्यास घेणं हेच मला काम लागून जातं। त्यामुळे मी सकाळी लवकरच उठून मी आज कदाचित 4:30 वाजता उठले होते। 4:30 वाजता उठून मी सर्व आवरून मग नंतर पूजेला लागले होते। या ठिकाणी मी देवपूजा करून घेत आहे। स्वामी समर्थाचं पारायण केल्यानंतर खूप छान होतं आणि आज खरं सांगायचं तर गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमा दिवस हा चांगला होता, त्यामुळं मी पारायणाला सुरुवातच केली होती। 2 गुरुवार माझे संपन्न झाले होते, हा 3रा गुरुवार होता। खरंच खूप छान वाटतं पारायण केल्यावर। करते वेळी वाटत होतं होईल का नाही, पण खरंच झालं। माझे स्वामी करून घेत आहेत माझ्याकडून पारायण वगैरे। अशा प्रकारे मी देवपूजा करून घेत आहे। माझ्या देवांसाठी मी छोटे छोटे इथे माळा बनवलेल्या आहेत, हातानेच बनवले आहेत मी ही माळा सर्व। त्यानंतर मी स्वामींची मांडणी करून घेत आहे। अशा प्रकारे सर्वात आधी मी खालची जागा पूर्ण नीट करून घेतलेली आहे साफसूफ। त्यानंतर पाटा वगैरे पुसून घेतलेला आहे। त्यावरती मी लाल कपडा यूज केलेला आहे, किंवा तुमच्याकडे पीस असेल तर तीही तुम्ही अंथरू शकतात, पण माझ्याकडे अशी रेडीमेडच होती पीस, त्यामुळे मी अंथरून घेतलेली आहे। नंतर स्वामींची फोटो ठेवून घेतलेली आहे, जपमाळ ठेवून घेतलेली आहे आणि स्वामींच्या डाव्या साईडला मी या ठिकाणी केळी ठेवून घेत आहे। कोणते पण फळ तुम्ही ठेवून घेऊ शकतात। येथे चांदीच्या वाटीमध्ये मी साखर ठेवून घेतलेली आहे आणि स्वामींना प्रहार करण्यासाठी मी जल पण ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी घंटी पण मी ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे चंदन लावून घेत आहे सगळीकडे। चंदन लावल्यानंतर इथे मी फुलं ठेवणार आहे स्वामींना। सगळीकडे अशा प्रकारे मी फुलं ठेवून घेत आहे। देवांना पण फुलं चढवून घेत आहे लगेच। देवांपुढची तुम्ही रांगोळी पाहिलेच असाल, ती रेडीमेड रांगोळी तयार केली आहे। आजकाल मी रेडीमेडच रांगोळी तयार करत आहे, कारण पूजा वगैरे करायचं म्हटलं की रांगोळी वगैरे काढायचं संपन्न होतच नाही। त्यामुळं मी आधीच रेडीमेड रांगोळी मी पहिले दिवस करून ठेवते सर्व रांगोळ्या, त्यानंतर मी हे करते। ते बघा मी स्वामींची पण रांगोळी आधीच काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे खाली फुलं वगैरे टचून घेतलेली आहे आणि त्यावरती डायरेक्ट स्वामींची मूर्ती पूजी काढली तिथे ठेवून घेतलेली आहे। या ठिकाणी मी 21 अध्याय वाचून घेऊन आरती करून घेतलेली आहे। त्यानंतर हर्षूला आवरून मी इथे हर्षूला पण प्रणाम करायला लावलेले आहे आणि या ठिकाणी मी हर्षूला डब्यासाठी पराठा केला होता पनीरचा, तेच मी डब्यासाठी देणार आहे। मग त्याला शाळेत पाठवून दिलेले आहे मी इथे। त्याच्यानंतर मी सत्यनारायण पण आज करून घेत आहे। त्यासाठी पण एका पाटावरती मी लाल पीस आतरून पाण्याने भरलेला तांब्या ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती नारळावरती स्वस्तिक काढून मी 5 आंब्याची पानं ठेवून नारळ ठेवून घेत आहे। त्यानंतर खारी, खोबर, बदाम, पैसे, परत तुमच्याकडे जी फळं असतील, सहसा तर केळीच आणावी, कारण सत्यनारायणासाठी केळीच वापरतात, त्यामुळे मी ती केळीचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे। आणि उजव्या साईडला आपण श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून घेतलेली आहे तांदळामध्ये आणि इथे पण मी अशा प्रकारचे रेडीमेड रांगोळी तयार करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत रांगोळ्या। आणि नंतर सत्यनारायणाची पूजा ही गड्यानेच वाचावी, त्यामुळे मी पुरुषाने वाचावी, त्यामुळे मी येथे माझ्या मिस्टरांना पोथी वाचायला लावलेली आहे सत्यनारायणाची। अशा प्रकारे सत्यनारायण पूजा मी संपूर्ण करून घेतलेली आहे। आरती पण करून झालेली आहे आमची। कशी वाटते पूजा वगैरे काय नाही मला कमेंट करून सांगा। आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करत चला। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।